आता हिजानी कशाला फोन आलाय? हा बोल. हे काय झोपला बिपला का काय अजून? एवढा वेळ झोपतोय मी? काही प्रॅक्टिस बिक्टिस करून रानातली कामं बी करून आलोय. हा बर बर, तू काय काय केलं ते विचारायला फोन नाही केला मी. कशाला केला फोन? अरे आज आपण फिरायला जाऊया का? काय शितले, तुला काही येडबीड लागले का? का त्यात काय झालं? फिरायला काय? हे बघ, मला काही इंटरेस्ट नाही तुझ्याबरोबर फिरण्यात. हे मला बी काय तुझ्या बरोबर फिरण्यात हाऊस नाही, कळलं ना? मग काय म्हणलीस, फिरायला जाऊया का म्हणून? हे आजा जरा जागा राहून फोन घेत जा की. आपण 2 जण फिरायला जाऊ असं नाही म्हणले मी, आपण 5 जण फिरायला जाऊ असं म्हणले. कोण 5 जण? हे आजा तू काय डोक्यात पडलायस का काय? काल मी काय सांगितलं होतं? इक्याला आणि पूजाला एकत्र आणण्यासाठी प्लॅन करू असं सांगितलं होतं का नाही? हा. आता नीट ऐक, पूजाला घरातनं बाहेर पडायला प्रॉब्लेम होतो का नाही? मग मी सांगेल की ती माझ्या घरी येणार आहे, मग तिला सोडतील, मी पूजाला घेऊन येते, तू आणि रावल्या इक्याला घेऊन या. राहुल्या कशाला? का त्याला काय होतंय? काय गाव गोळा करायचं का? रावल्याला सांगितलेली गोष्ट फक्त तिघांच्यातच राहते, एक रावल्याच्यात, एक सांगणाऱ्याच्यात आणि गावाच्यात. त्याला चोरून पोळी दे म्हणलं ना तर तो बोंबलून गुळवणी देतोय. हा मग त्याला कळू बी देऊ नको. हा ठीक आहे. कुठं आणि किती वाजता भेटायचं? मी पूजाला फोन करून विचारते, मग मी करते तुला फोन. हा ठीक आहे. बरं मग ठेवू का? हो. सुमन, तू आता शितलीला पाठीशी घालायचं नाही बरं का. तिनं काय पण केलं तर आधी मला येऊन सांगायचं. कसलीच लपवाछपी करायची नाही. नीलम, तूच सांग बरं, आता हे बरोबर आहे का? अगं लोक काय म्हणतात? लोकांचं काय, ते बोलतेतच. वय अगं पण एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलंच की. आणि पोरीच्या जातीला किती जपावं लागतंय. आणि एकदा का तिच्याबद्दल वाईट साईट पसरलं तर त्याचा राईचा पर्वत व्हायला येळ लागत नाही. होय अक्का, अहो खरं आहे तुमचं. सुमन, हितनं पुढं तुला शीतल जे काय सांगल ते पहिला मला येऊन सांगायचं. बर. अगं आपण काय तिचं दुश्मन आहे का? तिच्या भल्यासाठीच करतोय की नाही? होय. आहे, मी आज जरा बाहेर जाणार आहे. बाहेर म्हणजे कुठं? बाहेर म्हणजे सातारला. सातारला कशाला? कशाला म्हणजे? काम आहे माझं. काय काम आहे? हाय एक काम कॉलेजचं. कोण कोण जाणार आहे? कोण कोण म्हणजे मी आणि यास्मिन. काम तुझं का यास्मिनचं? माझं. मग यास्मिन बरोबर नाही जायचं. हा का? तुझं काम आहे ना, मग घरातल्या कुणाबरोबर तरी जा. घरातले कशाला? आता तुम्ही कामात असता आणि तुम्हाला कशाला न्यायचं? काय नाही होत, तुझ्यासाठी तेवढा वेळ काढू शकतो आम्ही. बर ठीक आहे, मी सुमन काकीला नेते. नाही, सुमन काकीला पण नाही घेऊन जायचं. का? तिला आज खूप काम आहेत पार्लर मधली. तू असं कर की तू नीलम काकीला घेऊन जा की. आता सुमन काकी बरोबर आली असती तर इक्यानं पूजाच्या भेटीला कायच प्रॉब्लेम नसता, पण नीलम काकी आली तर लय मोठा प्रॉब्लेम होईल. काय ग, कसला विचार करतीस? चल मी येते. नाही नाही, म्हणजे बघू जरा, म्हणजे जायचंय पण थोड्या वेळानं सांगते ना निघताना, लगेच नाही जायचंय.
नीलम तू जाच आणि हिच्यावर बारीक लक्ष ठेव जरा. काय ग कुठं गेलं ही? अगं सुन्या काका आले होते, पप्पा त्यांच्या बरोबरच गेलेत. का गाडी नेली नाही बाई? नाही, अजिंक्यांना गाडी लागणार होती म्हणून पप्पा गाडी ठेवून गेलेत. आता अजिंक्यांना कशाला गाडी लागणार आहे? कुठं जाणार आहेत? काय माहित. अगं रानात. होय बा अजिंक्य, तुम्ही कुठं बाहेर चाललाय का? काय राजा, अरे काय विचारते ती? कुठे चाललेस तू? बाहेर चाललोय, काम आहे माझं. मोटर दुरुस्तीला न्यायची होती, तेवढी केली असती म्हणजे. जीजे जाऊन येतो मी. अरे ती काय म्हणत्या? त्या मोटरचं काय बघ की. आज मला वेळ नाही, उद्या बघू. येतो मी. सरळ बोलायची तर काही पद्धतच नाही. आता नीट विचारलं कुठं चालल्यात, काय चाललंय, पण सांगतात होय. आता ती मोटर तशीच बोंबलत पडल. आज उद्या करत काम पुढे ढकलायची. झालं. नक्की कोणत्या कामाला गेलेत काय माहित. अगं भरतीच्या कामासाठी गेला असेल. आता गाडी ठेवून घेतल्या म्हणल्यावर समाधानाला काही तर सांगितलं असेलच की. तर भरतीच्या कामाला कुणी एवढं नटून थटून जाते वय? एवढं आवरून अजिंक्य कुठे गेले असतील? हॅलो पूजा, तू येणार होतीस ना माझ्या घरी? अजून कशी नाही आलीस? अगं तू आल्याशिवाय मला घराबाहेर पडता येणार नाही. अगं माझंच घराबाहेर पडायचं मुश्किल झालंय. म्हणजे